नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्याला आपले वावरातील जे कांदे आहेत, आपण जे मागच्या वेळेस आपले जे कांदे काढले होते, तर त्यातून आपण पुन्हा एक पाणी आपण विरळणी केलेली आहे. तर आपण ते काल काढलेले आहेत. तर ते आणण्यासाठी आपण पाहू शकतो की पाठीमागे आपण ट्रेलर घेऊन चाललेलो आहे आणि ते आपण घरी वाहून आणणार आहोत आणि त्या ठिकाणी नंतरनं त्यांच्या पाती ज्या आहेत तर त्या काढणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ जे आहे तर त्या अगोदरच आपण काढलेलं आहे, परंतु इंट्रोडक्शन जे आहे तर ते आपण नंतर शूट करत आहोत. तर चला तर आपण त्या ठिकाणी जाऊयात. तर मित्रांनो, आपण आता ट्रॅक्टर जोडून आणलेलं आहे, परंतु आपण मागच्या वेळेस आपले ट्रेलरचे जे फाळके असते पाठीमागचे तर ते काढले होते. तर ते आता आधी आपण जोडून घेऊयात आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपण रानामध्ये ट्रेलर घेऊन जाऊयात. तर मित्रांनो, जरा शेतातील कामाचं जास्त मित्रांनो लोड असल्यामुळे, कांदा काढणे वगैरे चालू असल्यामुळे मित्रांनो आपले डेली जे व्लॉग आहे तर ते येत नाहीत. त्यामुळे मित्रांनो एक इथून पुढे आपण जास्तीत जास्त लवकरात लवकर आपले हे जे डेली व्लॉग जे आहेत तर ते आपण टाकणार आहोत. तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहेत तर ते तुमच्यापर्यंत मिळत राहतील. इकडून घालायचं का इकडून? द्या. मित्रांनो, आपण आपल्या रानामध्ये आलेलो आहे. आपण कांदा भरण्यासाठी सुरुवात केलेली आहे, आपण पाहू शकता. तर मित्रांनो, ट्रॅक्टर आपण एका साईडने दिवस पाठीमागे आणलेला आहे, कारण की या वळीमध्ये आपले कांदे आहेत, त्याच्यामुळे अंतर जे आहे तर ते खूप वाहण्यासाठी जे आहे तर ते लांबत होते. यासाठी आपण ट्रॅक्टर पाठीमागे आणलेला आहे. तर मित्रांनो, आपण फेकणीद्वारे मित्रांनो हा कांद्याचा प्लॉट केला होता. जवळपास 17 पाऊंड मित्रांनो हे रान आहे. तर आपण पाहू शकता की आपण दुसरी वेळेने आता हे केलेलं आहे आणि आपण पाठीमागे पाहू शकता की तिसऱ्या वेळेने आपले एवढे कांदे राहिलेले आहेत. आतापर्यंत मित्रांनो आपण पाठीमागे 35 पिशवी पाठवलेले आहे आणि आत्ता आपण जे वाहत आहे तर याच्यामध्ये सुद्धा एक 20 पिशवी मित्रांनो भरेल. म्हणजे टोटल एक 100 पिशवीच्या आसपास मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये कांदे सापडणार आहेत. देवस्थान सर. तर मित्रांनो, हे जे कांद्याचे जे बियाणे होते तर ते पंचगंगा पाडी सिलेक्शन म्हणून मित्रांनो कांद्याचे बियाणे होते. आपण पाहू शकता क्वालिटीसुद्धा चांगली झालेली आहे, कारण की या रानाला मित्रांनो आपण पाठीमागे उन्हाळ्यामध्ये खतसुद्धा टाकले नव्हते आणि पाणी अभावी आपण याला यावेळेस रासायनिक खतासुद्धा मित्रांनो डोस हा कमी दिला होता. फक्त याच्यामध्ये आपण 24 आणि एक आपण पोटॅशची फक्त एकच बॅग याच्यामध्ये आपण टाकली होती. तर मित्रांनो, आपण पाहू शकता की संपूर्ण आपले या वावरातील जे कांदे आहेत तर ते आपण या ट्रॉलीमध्ये आपण भरलेले आहेत. तर मागच्या वेळेससुद्धा आपण एक 5 दिवसापूर्वी मित्रांनो एक अशीच फुल ट्रॉली भरून मित्रांनो नेली होती. आपण पाहू शकता की फुल आपण शेग लावून मित्रांनो ही जी ट्रॉली आहे तर ती भरलेली आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला एक 20 पिशवी मित्रांनो आपण पाठीमागे एवढ्याच टेलरमध्ये आपण भरली होती. साधारणतः ती पिशवी जी आहे तर ती 55 किलो भरलेली आहे. तर मित्रांनो, आत्तासुद्धा याच्यामध्ये आपल्याला एवढीच पिशवी सापडा आणि मागच्या वेळेसपेक्षा मित्रांनो आत्ता जो कांदा आहे तर तो जरा क्वालिटीमध्ये साईजमध्ये चांगला आहे. तर आता आपण घरी जाऊन आपण अगोदरच्या ठिकाणी आपले हे जे कांदे खाली केले होते
तर त्या ठिकाणी आपण हे जे कांदे आहेत तर नेऊन खाली करूयात आणि त्याच्यानंतर आपण याची काटणी चालू करणार आहोत आणि 1-2 दिवस सुकला की आपण लगेच पुणे मार्केटला पाठवणार आहोत. तर आपण पाहू शकतो की आपण फुल शीग लावून ट्रेलर जो आहे तर तो भरलेला आहे. आपल्याला जाण्यासाठी रोड खूप खराब आहे, त्याच्यामुळे मित्रांनो कांदे वगैरे पडले नाही पाहिजेत, कारण की मार्केट सध्या जास्त आहे. तर आता याच्यामध्ये मित्रांनो मागील जो कांदा राहिलेला आहे तर याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो एक 40-45 पिशव्या आपल्याला सापडायलाच पाहिजे. आणि हा जो कांदा काढण्यासाठी सुद्धा मित्रांनो एक 10 दिवसाच्या आसपास मित्रांनो राहिलेला कांदा जो आहे तर तो काढण्यासाठी येईल. आता आपल्याला याला देण्यासाठी पाणीसुद्धा नाही आहे, परंतु आता रानामध्ये ओल जी आहे तर ती सुद्धा अजून भरपूर आहे. तर मित्रांनो रानामध्ये जी ओल आहे तर ती आज पाहू शकता की भरपूर ओल आहे. याच्यामुळे एवढ्याच ओलीवरती हा जो राहिलेला संपूर्ण जो कांदा आहे तर तो निघून जाणार आहे. आणि आता आपल्या मकालासुद्धा, जनावरांच्या मकाला पाणीसुद्धा आपल्याला देण्यासाठी नाही आहे. त्याच्यामुळे मित्रांनो जनावरांचे आता खूप अवघड झालेलं आहे. आत्ताच आपल्याला पिण्यासाठी फक्त पाणी येत आहे. 1 महिन्यावरती पाणी टिकेल, तर तिथून पुढे 5-6 महिने आपल्याला जनावरांसुद्धा अवघड आहे आणि पिण्याच्या पाण्यातसुद्धा अवघड आहे. बघू आता पुढे काय होईल तसं. आता आपण हे जे कांदे आहेत तर ते घरी जाऊन खाली करूयात. तर मित्रांनो आपण घरी पोहोचलेलो आहोत. तर या ठिकाणी आपल्याला कांदे खाली करायचे आहेत. तर मित्रांनो आपण कांदे जे आहेत तर ते खूप दाबून बसलेले आहेत, त्याच्यामुळे मित्रांनो या ट्रेलरच्या फाळक्याद्वारे काय मित्रांनो ते पडणार नाही. त्यासाठी आपण हे जे फाळके आहे तर ते आपण डायरेक्ट काढून घेणार आहोत. त्याच्यानंतरच आपण हे जे कांदे आहेत तर ते खाली करणार आहोत. त्यासाठी आपण हे 2 नट जे आहेत या साईडला एक आणि त्या साईडला एक, तर ते नट काढून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण खाली करूयात. तर मित्रांनो आपण फाळके काढून घेतलेले आहेत. आता आपण कांदे हे खाली करून घेऊयात. तर मित्रांनो येथे आपण कांदे खाली केलेले आहेत आणि आपण पाहू शकतो की एवढे जे कांदे आहेत तर ते आपले काटून झालेले आहेत. राहिलेले होते संपूर्ण जे कांदे आहेत तर ते आपण उद्या काटून टाकणार आहोत. तर आपण मित्रांनो पाहू शकतो कांद्याची क्वालिटी. तर आता आपल्याला मित्रांनो आपल्याला रानामध्ये गायींसाठी मका आणण्यासाठी जायचे आहे, कारण की आपल्याजवळ हे जे रान आहे तर इथे आता अजिबात मका गायींसाठी राहिलेलं नाही आहे. एक दुसऱ्या ठिकाणी आपले जे वावर आहे तर एक घरापासून आपल्या एक 1.5 किलोमीटरच्या आसपास मित्रांनो ते वावर आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला मका आणण्यासाठी आपल्याला जायचं आहे. तर आपण ट्रॅक्टर घेऊन त्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी 1-2 दिवसाचे आपण एकदमच मका आणणार आहोत, कारण की एवढे अंतर जास्त लांब आहे आणि आपल्याला हे कांद्यातसुद्धा काम चालू आहे. त्याच्यामुळे आपण एकदमच मका त्या ठिकाणी 2 दिवसाची याच्यामध्ये या ट्रेलरमध्ये टाकून आपण आणणार आहोत. तर मित्रांनो आपण पाहू शकतो की आपण 1-2 दिवसाची मका याच्यामध्ये तोडून आपण टेलरमध्ये टाकलेले आहे. आणि आपण पाहू शकतो की हा जो आपला 1 एकर मित्रांनो ज्वारीचा प्लॉट आहे, आपण फेकणीद्वारे मित्रांनो हा प्लॉट केलेला आहे. तर मित्रांनो जनावरांच्या दृष्टीने आपण हा जो प्लॉट आहे तर तो केला होता. जवळपास आपण फक्त याला एकच पाणी दिलेलं आहे, एकाच पाण्यावरती मित्रांनो हा जो प्लॉट आहे. तर आपण पाहू शकता की
जवळपास एक 5 फूट उंचीचा मित्रांनो आता तो झालेला आहे आणि त्याला अजून एक पाण्याची आवश्यकता आहे. परंतु मित्रांनो पावसाची एवढी गरज होती तरीसुद्धा पाऊस नाही. आत्ता मित्रांनो 1 महिन्यानंतर आपल्याला प्यायलासुद्धा पाणी राहणार नाही. तर अशा परिस्थितीत मित्रांनो आता याचा आपण मुरघास करून घेणार आहोत. अजून एक 10-15 दिवसांनी मित्रांनो जोपर्यंत हा जो चारा आहे म्हणजे ही ज्वारी आहे ज्यावेळेस सुकायला सुरुवात होईल त्याच्यानंतर मित्रांनो आपण याचा मुरघास करणार आहोत. आणि आपण पाहू शकतो ही जी मका आहे यालासुद्धा आपण एकच पाणी दिलेलं आहे. त्याच्यामुळे मित्रांनो ही मका अशी आलेली आहे. तर आपण आत्ता ही एकरभर ज्वारी आणि आपल्या घराच्या जवळ मित्रांनो 1 एकर मका आहे त्याला आपण आत्ता पाणी दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला काही अडचण नाही. परंतु ते सुद्धा त्याचे जे कणीस आहे मकाचे ते चिक्यामध्ये येणार नाही. त्याच्या आधीच आपल्याला मुरघास करावा लागणार आहे. कारण की ती सुद्धा मित्रांनो याच कंडिशनमध्ये मका आहे. 5 फूट उंचीचीच आहे. त्याच्यामुळे मित्रांनो पाऊस नसल्यामुळे आपल्याला लवकरच आपण खड्ड्यामध्ये मुरघास याचा करून घेणार आहोत. तर आपण पाहू शकतो की नंतर आपण इथे ज्वारी पेरली त्यालासुद्धा पाणी नाही. याच्या पलीकडे आपण पाहू शकतो की बांधाच्या पलीकडे आपले कांदे होते त्यालासुद्धा मित्रांनो पाणी नाही आहे. आता आपण याचाच मुरघास याचाच एक अजून जवळपास मित्रांनो आता डिसेंबर चालू आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै जवळपास मित्रांनो पाऊस पडेपर्यंत आणि जनावरांना खायला असतोपर्यंत मित्रांनो जवळपास 7 महिने हे जाणार आहेत. अशा परिस्थितीत मित्रांनो आपल्याला जनावरे जगवणं आता खूप अवघड झालेलं आहे. परंतु पर्याय नाही. आत्ता 10-10 हजाराला गाई देऊन परवडणार नाही. मातीमोल किमतीने मित्रांनो जनावरं विकली जात आहेत. आपण कसे तरी आता दिवस काढणार आहोत. 5-6 महिने आपण कसे तरी काढणार आहोत. कारण की ह्या ज्वारीचा मुरघास आणि मकाचा मुरघास आपल्याला 4 महिने एक टाईमला जाणार आहे आणि एक टाईम आपण विकत घेणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो कडबा वगैरे आपण थोडासा विकत घेणार आहोत ज्वारीचा. अशा परिस्थितीत मित्रांनो हे दिवस आपण काढणार आहे. चला तर आपण आता मका घेऊन घरी जाऊयात आणि त्याच्यानंतर कुठे करून आपण गायांची जी खायला आहे तर दारा पाणी वगैरे असेल तर ते उरकूयात. तर मित्रांनो आत्ता आपण घरी आलेलो आहे. पण पाहू शकतो की ही मका आणि हे जे वाडे आहे त्याचबरोबर आपण पाहू शकतो की आपली ही जी कडब्याची जी गंज आहे तर या मित्रांनो तिन्हीची आपण एकत्रित कुटी करून आपण जनावरांना घालत आहोत. आता आपला गोठा